नमस्कार पशुपालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या फेटगुरु या युट्यूब चॅनलवरती। पशुपालक मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलस बँडिकॅन्ड प्लस या गोळीबाबत माहिती घेणार आहोत। पशुपालक मित्रांनो, या गोळीमध्ये आपल्याला अल्बेंडाझोल प्लस आयव्हरमॅक्टिन असे दोन घटक दिलेले आहेत। पशुपालक मित्रांनो, या गोळीचा वापर आपण आपल्या पशूंच्या शरीरामध्ये असणारे जे विविध प्रकारचे जंत आहेत तर त्यांना मारण्यासाठी आपण या बँडिकॅन्ड प्लस गोळीचा वापर करू शकतो। त्यासोबतच पशुपालक मित्रांनो, आपल्या पशूंच्या शरीरावरती असणारे जे बाह्य परजीवी आहेत, यामध्ये गोचिड असतील, पिसवा असतील, यांचा नायनाट करण्यासाठी देखील आपण या बोलस बँडिकॅन्ड प्लसचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये करू शकतो। पशुपालक मित्रांनो, या गोळीचा वापर करताना आपण आपल्या पशूंचे वजन 360 किलोपेक्षा जास्त असणाऱ्या पशूंमध्येच या बोलस बँडिकॅन्ड प्लसचा वापर करावा। त्यासोबतच पशुपालक मित्रांनो, आपल्याला जर आपल्या लहान पशूंमध्ये या गोळीचा जर वापर करायचा असेल तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो, या गोळीऐवजी आपण लिक्विड बँडिकॅन्ड प्लसचा त्या ठिकाणी उपयोग करावा। पशुपालक मित्रांनो, आपल्याला जर बोलस बँडिकॅन्ड प्लस या गोळीबाबत संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर त्याचा व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवरती अपलोड केलेला आहे। आपण तो नक्की पहा। धन्यवाद।